न्यूटन्स universal law of इतकं झालं आपलं वालं. ओके, आता हा जो लॉ आहे हा काय आहे मलाही माहित नाही. हा जो लॉ ज्या माणसाने शोधून काढला आहे त्या माणसाचं नाव काय आहे? न्यूटन, सर आयझॅक न्यूटन. म्हणजे धिस लॉ इज डिस्कवर बाय दिस सर आयझॅक न्यूटन. हा पहिला पण याच्यात लिहू शकतो आपण. धिस लॉ, कोणता लॉ? जो कोणता असेल तो. धिस लॉ डिस्कवर बाय, डिस्कवर्ड बाय कोण आहे? सर आयझॅक न्यूटन. या माणसाने हा शोधून काढला होता. का नाव त्या माणसाचं नाव? सर आयझॅक न्यूटन. म्हणून त्याला स्पेशल नाव का दिलं आहे? न्यूटन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता याच्यामध्ये? युनिव्हर्सल. वाय इज कॉल्ड द युनिव्हर्सल? बिकॉज धिस लॉ इज अप्लिकेबल इन युनिव्हर्स. सेकंड पॉईंट लिहू शकतो आपण की धिस लॉ इज अप्लिकेबल इन युनिव्हर्स. युनिव्हर्सला काय म्हणतात? ब्रह्मांड. हा लॉ कुठे वापरला जातो? पूर्ण ब्रह्मांड मध्ये वापरला जातो, म्हणून त्याला काय म्हणतात? युनिव्हर्स. आता हा लॉ कशाबद्दल आहे? तर ग्रॅव्हिटेशनल बद्दल आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आहे, ग्रॅव्हिटेशनच्या पॉवर बद्दल आहे. तर आपण लिहू शकतो की धिस लॉ म्हणजे कोणता? जे आता बघू आपण. धिस लॉ इज रिलेटेड विथ कोणाबद्दल? रिलेटेड विथ ग्रॅव्हिटेशन. हे 3 पॉइंट आपल्याला समजलं पाहिजे. पेपरात नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे की न्यूटन्स का बरं म्हटलं? कारण की हा न्यूटन्स माणसानी म्हणजे सर आयझॅक न्यूटननी हा माणसाने हा लॉ शोधून काढलं, म्हणून त्याला स्पेशल नाव दिलं न्यूटन्स. युनिव्हर्सल का बरं म्हणतात त्याला? कारण की हा लॉ आहे जो आपण आता बघू तो स्पेशली पूर्ण युनिव्हर्समध्ये वापरला जातो, म्हणजे पूर्ण ब्रह्मांडमध्ये वापरला जातो, म्हणून त्याला युनिव्हर्स नाव देण्यात आलं. आणि हा लॉ कशाबद्दल आहे? तर हा लॉ सांगतो आपल्याला कशाबद्दल? ग्रॅव्हिटेशनच्या पॉवर बद्दल किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला सांगतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल लॉ म्हणतो. आता हा लॉ आहे काय ते बघूया आपण. इतकं कळलं? तर लॉची डेफिनेशन आहे याच्यामध्ये अकॉर्डिंग टू न्यूटन्स काय म्हणतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स. मी लिहून ठेवतो येते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता फोर्स ऑफ अट्रॅक्शनला प्रेमाने काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शनला प्रेमाने काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट in the universe. Force of attraction, that is the gravitation force between, तुम्ही येथून हा नाही लिहिलं तरी चालते. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज directly proportional to product of masses and inversely proportional square of distance between
देम. अशा प्रकारचा हा लॉ आहे कोणाचा? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा लॉ कोणी शोधून काढला? सर आयझॅक न्यूटनने. हा अख्ख्या ब्रह्मांडमध्ये याला यूज केला जातो आणि हा कशाबद्दल आहे? रिलेटेड टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अकॉर्डिंग टू ह्या लॉ नुसार काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट इन दी युनिव्हर्स. युनिव्हर्स मधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करा म्हणते आणि त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दी मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. असा असतो हा वाला. लिहून झालं सर्वांना? आता याचं आपण मॅथमॅटिकली एक्सप्रेशन चेक करूया. याचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर पाहिला आपण, इतकं लिहून झालं सर्वांचं? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट इन दी युनिवर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण कन्सिडर करूया काय आहे? हा एफ आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स एफ ने कन्सिडर करू आपण. म्हणजे एफ प्रोडक्ट आणि दोन ऑब्जेक्टला कन्सिडर करूया. ते दोन ऑब्जेक्ट कुठे आहेत? पूर्ण ब्रह्मांडमध्ये आहेत. कुठे राहू शकतात आणि किती अंतरावर राहू शकतात मला माहित नाही. हटव एवढं. चल लिहा लवकर लवकर. तर आपण एक युनिव्हर्स कन्सिडर करू. हा आपल्यासाठी काय झाला? एक प्रकारचा हा झाला आपला युनिव्हर्स. त्याने आताच म्हटलं की बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. हा कन्सिडर करा, हा युनिव्हर्स आहे. हा काय आहे? युनिव्हर्स. आणि ह्या युनिव्हर्स मधले कुठलेही दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करायचे आहेत आपल्याला. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट 1 आहे. त्याचा मास किती आहे? मास आहे याचा m1. इतकं झाला. हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट दुसरा आहे. त्याचा मास किती आहे? मास आहे m2. आणि हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? काही डिस्टन्स अंतरावर आहेत. आता काही डिस्टन्स म्हणजे कोणता? डिस्टन्स r अंतरावर आहे. ते एवढं कळलं? कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग द मासेस m1 अँड m2. नाही लिहिता आलं तर एवढंच लिहा फक्त. ऑब्जेक्ट 1 मास m1, ऑब्जेक्ट 2 मास m2 आणि सेपरेटेड बाय डिस्टन्स r. कळलं एवढं? चला मी लिहून टाकतो येते. हा झाला खालचं लिहून. हा झाला ब्रह्मांड. आता कन्सिडर काय करतो? लेट असं लिहिलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही. इतकं येते लिहिलं तरी सफिशियंट आहे. पण लिहा जर समजत असेल तर. लेट या कन्सिडर लेट टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग मासेस. त्याच्या मासेस काय आहे? m1 अँड m2. आणि हे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? डिस्टन्स आर. अँड सेपरेटेड बाय डिस्टन्स. कोणता डिस्टन्स? आर. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स लिहूया आपण या दोघातला. ह्या दोघातला ग्रॅव्हिटेशन जो फोर्स हा आपल्याकडे खिचत आहे या वस्तूला आणि हा वस्तू आपल्याकडे खिचत आहे. हे असा डायरेक्ट. आणि या दोघातला फोर्स किती आहे? एफ. हा आपल्याकडे खिचता हा फोर्स झाला आणि हा आपल्याकडे हा फोर्स झाला. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एफ मीन्स ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. याच्यामधला किती घेऊ आपण? मी एफ कन्सिडर करतो. ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स. आता हा होईल का? आपला आपण काय म्हटलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कोणता? एफ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट. ह्या दोन ऑब्जेक्टच्या मधला मास. ह्या मासचा काय म्हणते तो? मल्टिप्लिकेशन. किती झाला? m1 अँड m2. जे दोघांचा प्रोडक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दी मासेस. हा झाला प्रोडक्ट ऑफ दी मासेस. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली म्हणजे खालचा डिनोमिनेटर. इनव्हर्सली शब्द जसा आला की डिनोमिनेटर होते. डायरेक्टली म्हटलं तर नोमिनेटर मध्ये, इनव्हर्सली म्हटलं तर डिनोमिनेटर मध्ये. इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय? याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे याच्यामध्ये? r आहे आणि त्याच्या स्क्वेअर.
इतकं झालं समजलं. तर हा झाला आपला मॅथमॅटिकली एक्सप्रेशन. इतकं कळलं सर्वांना. एफ मीन्स काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इतकं कळलं. आता याला सॉल्व करूया. तर काय होतं याच्यामध्ये? एफ याच्या ठिकाणी काय ते हा याला हटवून टाकायच्या ठिकाणी काय इक्वल टू जी आणि बाकी जसं तसंच m1 m2 अपॉन आरचा स्क्वेअर. आता हा जी नवीन कन्सेप्ट याच्यामध्ये आला. जी काय प्रॉब्लेम आहे? जीला शोधून काढूया आपण. तर जी काय आहे आपल्याकडे? तर जीला म्हणतात, हा जो जी नवीन वर्ड याच्यामध्ये आलेला आहे, जी काय आपला? जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जीला काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि याची जे व्हॅल्यू आहे, कोणाची? कॅपिटल जीची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kgचा स्क्वेअर. याला असं लिहू शकतो आपण, किंवा दुसऱ्या भाषेत कसं लिहू शकतो आपण? 6.67 इंटू 10 पॉवर मतलब 10 पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg मायनसचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण याला. कळलं एवढं? ओके. आणि हा जो जी आहे, हा जी ची व्हॅल्यू आहे हे प्रत्येक ठिकाणी कशी असते? हे कॉन्स्टंट असते. कळलं एवढं? आणि जी जो आहे हा स्केलर क्वांटिटी आहे. आणि हा जी ज्या माणसाने शोधून काढलेला आहे त्या माणसाचे नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. कळलं? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जी ची व्हॅल्यू काय? बघा याच्यात ऑलरेडी प्रश्न म्हटलं हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ हा चेंज होत नाही लोकेशन टू लोकेशन. आपण इथे लिहू शकतो कॅपिटल जी इज नॉट डज नॉट चेंज प्लेस टू प्लेस. याची जे व्हॅल्यू आहे हे प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. आणि याचा जो डिस्कवर केला आहे या माणसाने, ज्या माणसाने याचा डिस्कवर केला म्हणजे शोधून काढला, त्या माणसाचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. जे जी इज डिस्कवर्ड बाय त्याचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. इतकं झालं हा वाला. हेनरी कॅव्हेंडिशने हा फाइंड आउट केलेला आहे. याच्याबद्दल आणखी थोडंसं आणखी लिहू शकतो आपण. आणखी काय लिहू शकतो याच्याबद्दल? याच्यामध्ये हा जो जी आहे, जी इज द स्केलर क्वांटिटी आहे. हा दिस इज द स्केलर क्वांटिटी आहे. जी इज दी व्हॅल्यू. जी काय आहे? हा स्केलर क्वांटिटी आहे. आणखी याच्याबद्दल आणखी थोडंसं लिहू शकतो की जी आहे, जी ची व्हॅल्यू हा अर्थच्या सेंटरमध्ये 0 होत नाही, म्हणजे जितकी आहे तेवढीच राहते. आपण लिहू शकतो व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी डज नॉट 0 ॲट दी सेंटर ऑफ दी अर्थ. हा सेंटरमध्ये 0 होत नाही. इक्वेटरवर, म्हणजे इक्वेटरवर, पोलवर, कोणत्याही पोलवर, इक्वेटरवर, पोलवर आणि सेंटरमध्ये याची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणूनच याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. वाय इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? बिकॉज व्हॅल्यू ऑफ जी डज नॉट चेंज एनीवेअर अँड एनी प्लेस. कुठे चेंज होत नाही, ना प्लॅनेटवर चेंज होत, ना इक्वेटरवर चेंज होत, ना पोलवर चेंज होत, ना सेंटरमध्ये चेंज होत. म्हणून याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. मतलब व्हॅल्यू ऑफ जी डज नॉट चेंज एनीवेअर, डज नॉट चेंज प्लेस टू प्लेस, देअरफॉर इट इज नोन ॲज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कळलीत का? तर आपण काय काय केलं? याच्यात हा फोर्स घेतला होता, नंतर याला सॉल्व केलं. याच्या सेकंड काय लिहिलं? इक्वल टू जी आणि m1 आणि m2. त्याच्यानंतर हा जी काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याची जी व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि याची किती आहे? याला असं सुद्धा लिहू शकतो -kg 2च्या स्क्वेअरमध्ये. आणि जी ची व्हॅल्यू डज नॉट चेंज प्लेस टू प्लेस,
जी इज डिस्कवर बाय द हेनरी कॅव्हेंडिश आणि जी इज द स्केलर क्वांटिटी आहे आणि जी व्हॅल्यू ऑफ जी डज नॉट चेंज या डज नॉट झिरो ॲट दी सेंटर ऑफ दी अर्थ. हा सेंटर ऑफ दी अर्थ होत नाही. आणखी काय लिहू शकतो याच्यामध्ये आपण की जी आहे हा जी इज द विकेस्ट व्हॅल्यू आहे, म्हणजे इतकी पुअर व्हॅल्यू आहे, इतकी कमी व्हॅल्यू आहे की त्याच्यासमोर मोंगसा सुद्धा हालत नाही, म्हणजे मस्किटो सुद्धा एक नॉट हिलिंग अँड डुलिंग. कळलं एवढं? म्हणजे जी इज द व्हेरी विकेस्ट व्हॅल्यू. आपण यात पुन्हा लिहू शकतो याच्यामध्ये जी 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 हॅज विकेस्ट व्हॅल्यू, विकेस्ट व्हॅल्यू या विकेस्ट फोर्स हा झाला विकेस्ट व्हॅल्यू आहे याची. तर अशा प्रकारे आपल्याला इथे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इतकं लिहिण्याची गरज नाही. फक्त काय लिहायचं, डिस्कवर कोणी केला, न्यूटनने डिस्कवर केला. बाकीचे 2 पॉईंट नाही लिहिले तरी चालेल आणि बाकी त्याच्या लॉ लिहा डायरेक्ट. आणि हे डायग्राम काढणं विसरू नका. डायग्राम काढली नाही तर डायग्राम तर त्याच्या मिनिंगच कळणार नाही की युनिव्हर्स कुठे आहे आणि त्याच्या 2 ऑब्जेक्टला कन्सिडर करा. म्हणजे ऑब्जेक्टला कन्सिडर असा डायग्राम काढा, दिस इज द डायग्राम आणि त्याच्यामध्ये हे ऑब्जेक्ट घ्या एक, हा ऑब्जेक्ट 1 घ्या आणि हा ऑब्जेक्ट नंबर 2 घ्या आणि नंतर हा याचा मास m1 शो करा, याचा मास m2 करा, हा असा डिस्टन्स दाखवा r आणि डायरेक्ट नंतर याच्यावर इथे जंप घ्या. तर अशा प्रकारे लिहिलं तर हा 3 मार्काचा प्रश्न येतो. अशा प्रकारे आपल्याला 3 पैकी 3 मार्क मिळतात. काय लिहिलं त्याला इम्पॉर्टंट नाही आहे, कसं लिहिलं त्याला इम्पॉर्टंट आहे. माझ्या घरी माझी आई बी भाजी बनवते आणि माझ्या घरची सुने भाजी बनवते आणि मी भाजी बनवते. तिघात डिफरन्स काय आहे? डिफरन्स काय आहे की माझी भाजी खाल्ल्यानंतर माझ्या घरचे लोक म्हणतात की आणखी पुन्हा भाजी बनव. कारण काय, मी माझ्या भाजीमध्ये मीठ टाकत नाही, पुन्हा नाही म्हणतात की भाजी बनवत नको कारण खूप चांगली भाजी बनली म्हणते. तर अशा प्रकारे हा ग्रॅव्हिटेशनल लॉ इथे संपलेला आहे. समजलं एवढं? लिहून घ्या.